सदाभाऊ खोत ग्रामीण शैलीत वक्तृत्व करण्यासाठी ओळखले जातात, पण त्यांच्या भाषणातले काही मुद्दे वादग्रस्त ठरतात। राजकारणात बड्या नेत्यांची हुजरेगिरी करत विरोधकांना धमकवण्याच्या बाबी आता नव्यानेच घडतायत असं नाही, पण आता जे घडतंय ते सर्वांची काळजी वाढवणार आहे। विरोधात असणारे सर्वजण भ्रष्टाचारी आहेत, त्यांना फक्त भीती दाखवून न सोडता तुरुंगात घातलं पाहिजे असं वादग्रस्त विधान रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी काही दिवसांपूर्वी केले। काही नेत्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे भाजपची आधी अडचण झाली आहे आणि आता सदाभाऊ खोत यांच्यासारखे भाजपच्या सहयोगी पक्षाचे नेतेही वादग्रस्त विधाने करतायत। राजकीय नेत्यांच्या काही वादग्रस्त विधानांकडे प्रत्येक वेळी सर्वांचं लक्ष जाईल असं नसतं। सध्या निवडणुकीचा हंगाम आहे, नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात, वादग्रस्त बोलत असतात, हास्यास्पद विधानही करत असतात। सदाभाऊ खोत हे शेतकरी नेते समजले जातात, मात्र गेल्या काही वर्षांपासून त्यांचा नूर पलटलाय। ते शेतकऱ्यांच्याच नव्हे तर भाजप नेत्याच्या संरक्षणासाठी सातत्याने समोर येत असल्याचं दिसून येते। टीका आरोप सभ्य भाषेतही केले जाऊ शकतात। महाराष्ट्रात भाषेची मर्यादा न पाळणाऱ्या सर्वपक्षीय नेत्यांची एक फळी निर्माण झाली, त्यात सदाभाऊ खोत यांचाही समावेश होतो। विरोधात असणारे सगळे भ्रष्टाचारी आहेत, एकेकाला तुरुंगात घाला, भीती दाखवून सोडू नका असं वादग्रस्त विधान सदाभाऊ यांनी केलं होतं। अशा विधानांचा भाजपला फायदा न होता नुकसानच होण्याची शक्यता अधिक आहे। विरोधकांवरच मुद्दामेढीचा वापर केला जातो असा संदेश आता ग्रामीण भागातील लोकांपर्यंतही पोहोचलाय। अशा परिस्थितीत ऐन निवडणुकीत असं बोलणं भाजपसाठी हानिकारक ठरू शकतं। भाजपचे कर्नाटकातील नेते अनंत हेगडे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाने भाजपची डोकेदुखी प्रचंड वाढवली आहे। राज्यघटना बदलण्यासाठी भाजपला 400 पेक्षा अधिक जागा द्या असं ते म्हणाले होते। त्यानंतर खुद्द पंतप्रधान मोदी यांनी जाहीर सभेत स्पष्टीकरणही दिलं होतं। सदाभाऊ हे शेतकऱ्यांचे नेते म्हणून राजकारणात पुढे आले। ते शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आपला लढा कायम ठेवतील असं वाटत होतं, पण ते सत्ताधाऱ्यांच्या बाजूला गेल्याचं चित्र आता दिसतंय। शेतकऱ्यांसाठी कोण लढतो हा खरं तर संशोधनाचा विषय ठरेल। आता सोयाबीनचा भाव पडलेला आहे, काही भागातील कारखान्यांनी ऊसाचं बिल अद्यापही दिलेलं नाहीये, काही कारखान्यांनी गेल्या वर्षीची बिलही उशिरा दिली आहेत, खतं कीटकनाशकाचे भाव प्रचंड वाढलेत, हमी भावाचा पत्ता नाहीये। अशा परिस्थितीत सदाभाऊ यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना बाजूला ठेवून सारल्याचं चित्र निर्माण झाले। काही दिवसांपूर्वी ते असंही म्हणाले होते की कुणी काही म्हटलं तरी मी देवेंद्र फडणवीस यांना मानतो, काही झालं की ईडी मागे लावली जाते असं लोक म्हणतात, पण मी म्हणतो ईडीची गती वाढवा। गडी एकतर आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून मेला पाहिजे। सदाभाऊ यांनी कोणाला मानावं हा त्यांचा प्रश्न आहे, तसं स्वातंत्र्य ही प्रत्येकाला आहे। आता सदाभाऊ जे बोलले, देवेंद्र फडणवीस आणि भाजपला नुकसान होईल की फायदा हे कोणीही सांगू शकेल। हुकुमशाही पद्धतीने कारभार करा असंच ते एक प्रकारे सांगत होते। देशाची राज्यघटना बदलणार, देशात हुकुमशाही येणार असा प्रचार विरोधकांकडून भाजपच्या विरोधात केला जातोय। सदाभाऊंसारखे नेते आपल्या वादग्रस्त विधानांनी त्याला दुजोरा देत आहेत का, असा संदेश समाजात जाण्याची शक्यता आहे। लोकसभेची निवडणूक महत्त्वाच्या टप्प्यावर आहे, अशा वेळी अशी वादग्रस्त विधानं भाजपची डोकेदुखी वाढवू शकतात। विरोधकांपेक्षा सदाभाऊंसारख्या काही स्वकीयांची विधानच भाजपला हानिकारक ठरतील की काय, याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकारला मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।